नमस्कार. गेली अनेक शतकं जे आहेत आपल्या बौद्ध समाजावरती अन्याय अत्याचार करण्यात आला. बौद्धांना सांगण्यात आलं की तुम्ही शिक्षण घेऊ नका, पण बौद्धांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण असं तसं नाही घेतलं, तर शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळवत त्यांनी जे आहे शिक्षण क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली. त्यानंतर बौद्धांना सांगण्यात आलं की तुम्ही खेळू नका. तेव्हा बौद्धांनी जे आहे खेळायला सुरुवात केली आणि खेळामध्ये ते एवढे निपुण झाले की त्यांचे मोठमोठे खेळाडू आजकाल आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बौद्धांना सांगण्यात आले की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये येऊ नका. तेव्हा बौद्ध सरकारी नोकऱ्यांमध्ये घुसले. आज आपल्याला पाहायला मिळतं की अनेक ठिकाणी आपल्याला बौद्ध असे जे आहेत IAS अधिकारी वगैरे पाहायला मिळतात. जेव्हा बौद्धांना सांगण्यात आलं की तुम्ही जे आहे राजकारणात येऊ शकत नाही, तेव्हा बौद्ध राजकारणात देखील उतरले आणि राजकारणात खूप मोठं असं नाव कमविलं. आणि फक्त नावच नाही कमविलं, तर आजकाल बौद्ध समाजाचे असे काही नेते होऊन गेलेत की त्यांना दुनिया आजपर्यंत आठवण करते. बौद्ध समाजाचे अनेक राजकीय नेते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. हे सर्व काही सांगायचा उद्देश म्हणजे बौद्धांना ज्या ज्या गोष्टी करण्यापासून टाळलं गेलं किंवा ज्या ज्या गोष्टी करण्यापासून रोखलं गेलं, त्या गोष्टींमध्ये त्या क्षेत्रामध्ये बौद्धांनी एवढी प्रगती केली की ते जे आहे दुनियाच्या नजरेत आले आणि दुनियावरती त्यांनी छाप सोडायचं काम केलं. तर मित्रांनो, आजची कहाणी अशाच एका IAS अधिकाऱ्याची आहे जे बौद्ध आहेत, दलित आहेत, त्यांच्यावरती आता अन्याय अत्याचार होत आहे आणि त्यांना जे आहे त्यांच्या पदापासून हटविण्यासाठी किंवा त्यांना जे सत्तेमध्ये जे काही आता आहेत त्या ठिकाणावरनं त्यांना हटविण्यासाठी पूर्ण केंद्र सरकार कामाला लागलेलं आहे. मित्रांनो, तो जो IAS अधिकारी आहे तो आंबेडकरवादी IAS अधिकारी आहे. जातीवादाच्या भिंतींना त्याने रांगला आणि त्या भिंतीची पार करून तो IAS अधिकारी बनला. परंतु मित्रांनो, आता त्याच्या जातीमुळे जे आहे त्या IAS अधिकाऱ्याला त्याच्या पदावरनं त्या पोस्टवरनं हटविण्यासाठी अनेक षडयंत्र अनेक त्या ठिकाणी कहाण्या रचल्या जात आहेत. मित्रांनो, ही गोष्ट चालू होते 1992 पासून. मित्रांनो, 1992 मध्ये जे आहे आंबेडकरवादी IAS अधिकारी जे आहेत अशोक परमार हे नियुक्त होतात. 1992 मध्ये ते IAS म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती घेतात. ते मूळचे गुजरातचे आहे, परंतु जम्मू काश्मीर हे त्यांना त्या ठिकाणी कॅडर मिळतो आणि त्या कॅडरमध्ये ते स्वतःची छाप सोडण्यासाठी त्या ठिकाणी ते अनेक चांगले कामं करत असतात. परंतु मित्रांनो, ते त्या ठिकाणी आंबेडकरवादी दलित मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जातीचा नेहमीच फटका बसतो आणि त्यांना नेहमीच टार्गेट केलं जातं. मित्रांनो, ते IAS अधिकारी फक्त दलित मागासवर्गीय असल्यामुळे जे आहे त्यांच्यावरती इतका अन्याय अत्याचार केला जात आहे की त्यांना जे जवळपास एका वर्षामध्ये त्यांची जवळपास 5 ठिकाणी बदली करण्यात आली. आणि मित्रांनो, हे सर्व त्यांच्यासोबत का घडत आहे, तर ते फक्त मागासवर्गीय प्रवर्गातून येतात आणि त्यामुळे त्या ठिकाणची त्यांची जी आहे एका वर्षात 5 वेळेस बदली केली जाते. मित्रांनो, ते मागासवर्गीय जरी असले तरी ते आंबेडकरवादी असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे आहे त्यांच्या रक्तामध्ये आंबेडकरवाद आहे. त्यांना कुठल्या प्रकारची चूक किंवा कुठे काही रॉंग झालेलं गडबड झालेलं त्यांना त्या ठिकाणी आवडत नाही. म्हणजे सरळ त्यांना जे भ्रष्टाचार हा आवडत नाही आणि त्यांनी जे आहे त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी केल्या की ज्यामुळे त्यांनी जे गोष्टी उजागर केल्या त्यामुळे त्या ठिकाणी सत्तेत असलेल्या लोकांना नेहमीच त्रास होत असतो. मित्रांनो, त्यांची ही लढाई जी आहे सर्वात मोठी तेव्हा सुरू होते जेव्हा त्यांना जे AGMT मध्ये कॅडरमध्ये जे वापस पाठवलं जातं आणि त्यानंतर त्यांना जे जलशक्ती विभागामध्ये त्या ठिकाणी जे आहे त्यांना सचिव म्हणून नियुक्त केलं जातं आणि त्या ठिकाणी नियुक्त केल्यानंतर जे आहे ते त्या ठिकाणी होणाऱ्या गडबडी किंवा त्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार किंवा त्या ठिकाणी सरकार करत असलेला भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा ते सामना करत होते. त्यांनी त्या गोष्टी ज्या उजागर करण्याचं काम केलं आणि त्यांनी त्या गोष्टी उजागर केल्यानंतर त्यांची ती लढाई अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू झाली. त्यांनी जे आहे मित्रांनो जल विभागात जो काही गडबड होती, ती भ्रष्टाचार होत होता, ते समोर आणल्यामुळे त्यांना जे आहे त्या ठिकाणी बक्षीस देण्यापेक्षा त्यांच्यावरती जे आहे दबाव टाकण्याचं काम करण्यात आलं आणि केंद्र सरकारने जे आहे त्यांना जे आहे या बदल्यात कुठल्या प्रकारचं पदक देण्याऐवजी किंवा त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी त्या ठिकाणी केंद्र सरकारने त्यांची जे एकाच वर्षामध्ये 5 वेळेस बदली करायचं त्यांना बक्षीस दिलं. त्यांना एका ठिकाणावरून स्थायिक झाले की लगेच दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी चालू झालं. तर त्यांची ही लढाई जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून त्यांच्यासोबत अनेक गोष्टी घडायला सुरुवात झाली. जेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील या ठिकाणी ज्या काही मोठमोठ्या बैठकी असतात किंवा ज्या ठिकाणी वेगवेगळे फैसले घेतले जातात त्या बैठकींमध्ये मला बोलवलं जात नाही किंवा त्यांच्यापासून लपून त्या बैठकी केल्या जातात. ही सर्व गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारचा जो आयोग असतो त्यापुढे व त्यासोबत SC/ST केंद्रीय आयोग जो आहे त्यांच्यासमोर या सर्व गोष्टी मांडायला सुरुवात केली. त्यांनी त्यांना पत्र लिहिलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक ज्या गोष्टी त्यांच्यासोबत घडतात त्या सांगायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, ही जी अशोक परमार यांची लढाई होती ही त्यांची स्वतःसाठी लढाई नव्हती किंवा त्यांची लढाई वैयक्तिक नव्हती. त्यांची ही लढाई होती त्या प्रत्येक IAS अधिकाऱ्यासाठी, ज्या प्रत्येक मागासवर्गीय IAS अधिकाऱ्यासाठी जो सत्तेमध्ये घुसलेला आहे किंवा सिस्टममध्ये तो आहे आणि सिस्टममध्ये असून देखील त्याला जर मोठमोठे कामं करायचे किंवा त्याला चांगल्या पदावरती जायचं तर त्याला त्याच्या जातीमुळे त्याला मागं ओढलं जातं किंवा त्याच्यासोबत तो सिस्टममध्ये असून सुद्धा त्याच्यासोबत जातीवाद केला जातो. त्याला आवाज उठवण्यासाठी जे आहे मित्रांनो अशोक परमार यांनी हा लढाई सुरू केली होती. मित्रांनो, या सर्व गोष्टींची नोंद ज्या अनेक राजकीय नेत्यांनी देखील घेतली. महबूब मुफ्ती ज्या जम्मू काश्मीरच्या नेत्या आहेत त्यांनी देखील यावरती एक
ट्विट केलं. ट्विट करताना त्या म्हणाले की अशोक परमार यांचं जे लढाई आहे ही भ्रष्टाचार आणि त्यासोबत केंद्राच्या विरोधातील ही लढाई आहे, त्यामुळेच कदाचित त्यांच्यासोबत असं घडत आहे. त्यासोबत अनेक वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी देखील आता ही जी गोष्ट घडली यामध्ये निष्पक्ष जांच करण्याची त्यांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. परंतु मित्रांनो, अशोक परमार यांची ही लढाई आणखी चालूच आहे. त्यांच्यासोबत अनेक घटना घडताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मित्रांनो, अशोक परमार यांची ही जी लढाई आहे ही आणखीनच तेच त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक लोक त्यांना साथ द्यायला देखील त्यांच्यासोबत उभे राहिले. परंतु मित्रांनो, त्यांची ही जी लढाई होती जातीवादाच्या विरोधात किंवा ते एक मोठे IAS अधिकारी असताना देखील त्यांच्यासोबत ज्या घटना घडतात या सर्व गोष्टींबद्दल त्यांची जी लढाई होती त्यावेळेस सर्वात जास्त तेज झाली जेव्हा त्यांनी 2024 मध्ये त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली होती. त्यांनी फक्त सोशल मीडियावरती पोस्ट टाकली आणि त्यानंतर जे आहे मित्रांनो, केंद्र सरकारकडनं त्यांच्यावरती वेगवेगळे जांच कमिटी बसविण्यात आल्या. त्यांची तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या कमिट्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि अशोक परमार यांची जी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती त्यांनी जी पोस्ट टाकली होती ती पोस्ट खूप अशी मोठी नव्हती, तर एक छोटी पोस्ट होती. त्यामध्ये त्यांनी जे सध्या आपल्या देशामध्ये होणारी बेरोजगारी त्यासोबत सरकारी योजना ह्या कशा प्रकारे विफल होतात आणि त्यासोबत सरकारी योजनांमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार केला जातो या गोष्टींबाबत त्यांनी आवाज उठविण्याचं काम केलं होतं. आणि या 3 गोष्टींवरती त्यांनी आवाज उठवला म्हणजे केंद्र सरकारच्या मुळावरती थेट घाव घातल्यासारखं होतं. आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो, त्यांच्यावरती पुन्हा एकदा जांच कमिटी बसविण्यात आली. आपल्या सर्वांनाच ही गोष्ट माहीत आहे मित्रांनो की जेव्हा बेरोजगारी किंवा त्या ज्या सरकारी योजना असतात या सर्व मागासवर्गीय लोकांसाठी खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्यांना जे पुढे जाण्यासाठीच या योजना केल्या जातात. परंतु जेव्हा ह्या योजना लागवल्या जातात किंवा ह्या योजना बनवल्या जातात तेव्हापासून त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला सुरुवात होते. आणि ते भ्रष्टाचार कशा प्रकारे होतात किंवा ते भ्रष्टाचार जो असतो त्याच्या विरोधात आवाज उठविण्याचं काम IAS अशोक परमार यांनी केलं. आणि त्यांनी तो आवाज उठवला. 2024 मध्ये त्यांनी पोस्ट लिहिली आणि त्यांच्या त्या एका पोस्टमुळे त्यांच्यावरती जे आहे मित्रांनो एक कमिटी बसविण्यात आली. आणि मित्रांनो, जेव्हा अशोक परमार यांनी ही जी पोस्ट लिहिली किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती जेव्हा त्यांनी ती पोस्ट टाकली तेव्हा केंद्र सरकारने त्यांना एक लेटर लिहिला आणि त्या लेटरमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या इथे नियमांचं उल्लंघन करताय, तुम्ही IAS अधिकारी बनल्यानंतर तुम्हाला जे नियम लादून दिले जातात त्या नियमांचं तुम्ही उल्लंघन करत आहे, म्हणून त्यामुळे आम्ही तुमच्यावरती कारवाई करत आहे. आणि मित्रांनो, त्यांच्यावरती कारवाई करत असताना ज्या आहे अनेक गोष्टींचं त्या ठिकाणी बोललं गेलं. परंतु जेव्हा अशोक परमार यांच्यावरती कारवाई करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितलं की मी जी काही पोस्ट लिहिली किंवा जी मी पोस्ट या ठिकाणी मांडलेली आहे ती मागासवर्गीयांचा आवाज आहे. त्यांना जे नेहमीच दाबण्यात आलं किंवा त्यांचे हक्क नेहमीच मारण्याचं काम या ठिकाणी सरकारकडनं केलं गेलं. आणि त्यांचे जे हक्क मारले गेलेत किंवा त्यांच्यासोबत जो अन्याय होत आहे त्याचा मी आवाज उठवण्याचं काम करत आहे. आणि मित्रांनो, त्या ठिकाणी बोलत असताना कमिटीला उत्तर देत असताना IAS अधिकारी परमार यांनी सांगितलं की हे जे काही मी बोललो किंवा जे काही मी सोशल मीडियावरती लिहिले हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यांनी हे सर्व त्या ठिकाणी बोलल्यानंतर जे आहे केंद्र सरकारने त्यांनी जे सांगितलं होतं की माझे निजी व व्यक्तिगत विचार आहेत किंवा हे माझे वैयक्तिक विचार आहेत, हे जे काय बोलले होते ते मान्य करायला तयार नव्हतं. आणि केंद्र सरकारने सांगितलं की तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात झाली. परंतु तेव्हापासून मग हा प्रश्न पडायला लागला की केंद्र सरकार एका IAS अधिकाऱ्याच्या मागे इतकं हात धुवून का लागलेला आहे, जो IAS अधिकारी भ्रष्ट नाही किंवा तो भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम करतो. व त्यासोबत त्या IAS अधिकाऱ्याने जर काही प्रश्न विचारले तर मग त्यावरनं त्या IAS अधिकाऱ्यावरती एवढी कारवाई का केली जाते. तर मग प्रश्न हा पडतो की तो IAS अधिकारी फक्त मागासवर्गीय दलित आहे म्हणून की काय, किंवा तो आंबेडकरवादी IAS अधिकारी आहे म्हणून त्यांच्यावरती एवढी कारवाई केली जात आहे की काय, अशा अनेक प्रश्न आता पडायला लागतात. आणि अशोक परमार फक्त इथेच थांबलेले नाही, तर त्यांनी जे आहे मागे एका कंपनीबद्दल बोलत असताना जम्मू काश्मीरमध्ये जे आहे एका निजी कंपनीला म्हणजेच एका प्रायव्हेट कंपनीला जे आहे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी काही नियमांमध्ये हेरफार केले गेले. ती जी कंपनी होती ती एक विमा कंपनी होती असं देखील त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आणि त्या विमा कंपनीला फायदा व्हावा किंवा त्यांना तो कॉन्ट्रॅक्ट मिळावा त्यांच्यासाठी त्यांना भरपूर पैसे कमावता यावे त्यासाठी त्या सरकारी नियमांमध्ये काही बदल केले गेले असा देखील त्यांनी मोठा खुलासा केलेला आहे. आणि जेव्हा IAS अशोक परमार यांनी आवाज उठविला आणि त्या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं की हे जे सर्व काही नियम त्या ठिकाणी केले गेलेले आहेत किंवा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला गेलेला आहे, तेव्हापासून त्या गोष्टीची आणि त्या कंपनीची तपासणी जी आहे CBI अधिकारी करत आहे. आणि CBI अधिकारी त्या ठिकाणी तपासणी करत असल्यामुळे ही गोष्ट पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होतो की IAS अधिकारी अशोक परमार हे जे आहेत त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतात आणि ते एक सच्चे अधिकारी आहेत, तरी देखील त्यांच्यावरती कारवाई का केली जात आहे. आणि मग पुन्हा प्रश्न हाच उभा राहतो की ते मागासवर्गीय प्रवर्गातून येतात म्हणून की काय. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.